तेच 17 कामगार आणि 2 कंत्राटे CSTPS मध्ये रोजंदारी संस्थेवर मोठा घोटाळा झाल्याचा संशय निलेश हिवराडे यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे। दोषींवर कारवाई करा, अन्यथा आमरण उपोषण करू असा इशाराही यावेळी दिला। चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन CSTPS येथे कार्यरत असलेल्या चंद्रपूर जिल्हा रोजंदारी कामगार संस्थेवर गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले आहेत। माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या कागदपत्रानुसार संस्थेला PO नंबर CSTPS 4500128325 21/8/2023 तसेच PO नंबर CSTPS 4500125428 21/4/2023 असे 2 स्वतंत्र वर्क ऑर्डर देण्यात आले होते। मात्र या दोन्ही कामांसाठी तेच 17 कामगार नियुक्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदार निलेश हिवराळे, महासचिव केंद्रीय मानवाधिकार आयोग यांच्या म्हणण्यानुसार संबंधित कामगारांच्या खात्यात एकाच महिन्यात दोन्ही कंत्राटांचे वेतन जमा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे एकच प्रश्न उपस्थित होत आहे, तेच कामगार 2 स्वतंत्र कामांवर एकाच वेळी कसे कार्यरत राहू शकतात? यासोबतच दोन्ही कंत्राटांमध्ये त्याच कामगारांचे ओव्हरटाईम वेतन वाढल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणी यापूर्वी दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी CSTPS प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र दिनांक 4 जुलै 2025 रोजी वेगळ्याच विषयाचे पत्र पाठवून दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रशासनाने कंत्राटामध्ये ओव्हरटाईमची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले असले तरी तक्रारदारांनी उच्चस्तरीय चौकशी, संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकणे आणि कंत्राटाची रक्कम वसूल करण्याची मागणी केलेली आहे। प्रशासनाने कंत्राटामध्ये ओव्हरटाईमची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले असले तरी तक्रारदारांनी उच्चस्तरीय चौकशी, संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकणे आणि कंत्राटाची रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे। या गंभीर आरोपांमुळे CSTPS प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र इथे चंद्रपूर जिल्हा रोजंदारी कामगार संस्था यांना 25-30 वर्षापासून तिथे काम मिळत आहे आणि त्या कामामध्ये लेबर संबंधात, कामगारासंबंधात सगळ्यात मोठा घोळ आहे। 2024 सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना वेगवेगळे कामं मिळण्यात आले आहे। त्या वेगवेगळ्या कामामध्ये एकच लेबर वापरत आहेत आणि त्यामध्ये 24 घंटे ड्युट्या करून त्यांची OT पण 10 15 घंटे OT आहे। तर ते याच्यावरून हा प्रश्नचिन्ह उभा होतो की हे मशीन आहे का कामगार आहेत। म्हणजे याच्यावरून ह्या संबंधात हे समजून येते की रोजंदारी कामगार संस्था हे चंद्रपूरच्या जनतेला आणि प्रशासनाला फसवणूक करून लाखो करोडो रुपयाचा घोटाळा ह्या कामगारांच्या पेमेंटमधून हे आपली तिजोरी भरून राहिलेले आहे, याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे। आणि मी वारंवार CTPSचे मुख्य अभियंता साहेबांना मी वारंवार कंप्लेंट करूनसुद्धा या कंप्लेंटवर कोणतीही कारवाई साहेबांनी केलेली नाही आणि मला प्रत्येक वेळ टाळमटाळ करण्यात आलं आहे की आज आपण माहिती पाठवू, तुम्हाला उद्या देऊ। आणि जेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही त्यांना माहिती मागितली, पहिल्या अपीलमध्ये गेल्यावर मला त्यांनी माहिती देतो म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर मला आजपर्यंत माहिती दिली नाही। आणि जेव्हा शिंदेसाहेब अपीलीय अधिकारी शिंदेसाहेबांना जेव्हा मी माहिती मागितली तर त्यांनी मला सरळ शब्दात सांगितलं की आमच्याकडे माहिती यायची आहे आणि आम्ही माहिती आली तेव्हा देऊ। आणि त्यांनी सरळ शब्दात सांगितलं मला का जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नसेल तर तुम्ही डायरेक्ट कोर्टात जा आणि तिथून दाद मागा, आम्ही काहीही करू शकत नाही। म्हणजे याच्यावरून हे समजून येत आहे की त्या कंत्राटदाराला हे अधिकारी लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात, कारण की हे कंत्राटदार हे या अधिकारी वर्गांना सर्व प्रकारे समता ठेवत आहेत। त्याच्यामुळे हे अधिकारी वर्ग यांच्या सपोर्टमध्ये राहून ठेकेदारांच्या यांची पाठराखण करून राहिले। त्यांच्यामुळे या कंत्राटदाराला कोणत्याच गोष्टीची भीती नाही आहे। माझी एवढंच मुख्यमंत्री साहेबांना एवढीच नम्र विनंती आहे की या CTPSच्या मोठ्या अधिकाऱ्यांवर
आणि या कंत्राटदारावर ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी आहे माझी आणि या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी आणि या संबंधात वरून चौकशी लागून यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अधिकाऱ्यांवर, नाही तर पुढची स्टेप माझं आमरण उपोषण राहील.